मनसेची नागोठण्यात नवी धुरा. राज ठाकरे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी. मनसेच्या नागोठणे शहराध्यक्षपदी प्रभाकर तांडेल यांची नियुक्ती. शुद्ध पाणी, पूरस्थिती प्रश्न, स्थानिक रोजगार आणि संघटन बांधणीवर भर देण्याचा तांडेल यांचा निर्धार. मनसे कार्यकर्त्यात संचारला उत्साह. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील मध्य रायगड क्षेत्राच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या असून नागोठणे शहराध्यक्षपदी प्रभाकर तांडेल यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत नागोठणे शहराची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना प्रभाकर तांडेल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब म्हात्रे, रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या संधी व जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. नागोठणे परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत शुद्ध पाणी पुरवठा, महापुरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, स्थानिक उद्योग व प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागोठणे शहरातील अनेक भागांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी प्रभावी शुद्ध पाणी योजना राबवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नागोठणे परिसरात कार्यरत असलेल्या विविध उद्योग, कंपन्या व प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनसेच्या माध्यमातून लढा उभारला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यावर विशेष भर देणार असून नव्या कार्यकर्त्यांना संधी देत मनसेची ताकद वाढवण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे प्रभाकर तांडेल यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे नागोठणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात स्थानिक प्रश्नांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका घेईल अशी अपेक्षा व्यक्त होते. तम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मला नागोठणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मला त्या पदावरती नियुक्ती केलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांची आणि वरिष्ठ नेते मंडळांचा आभार मानतो. आणि त्याप्रमाणे मी नागोठणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जास्तीत जास्त कशी वाढेल, शाखेमध्ये कार्यकर्ते जसे वाढतील त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. आणि नागोठण्यातले बरेचसे मुद्दे प्रलंबित आहेत. नागोठण्यामध्ये दरवर्षी पुराचं पाणी येतो, दरवर्षी अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आणि अनेक वर्षापासून नागोठण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक राजकारणी येतात, फक्त आश्वासन देऊन निघून जातात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नागोठणेकरांचे हाल होतात. पिण्याच्या पाण्याचा बोला, पुराच्या पाण्याचा बोला, नदीचं पाणी हजारपेठेमध्ये शिरतो. त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं प्रत्येक वर्षी नुकसान होतं. अनेक प्रश्न नागोठण्याच्या आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. नागोठण्यातल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाहीये. त्यामध्ये अनेक बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. अनेक व्यवसाय हे बाहेरून येणारे लोक करत आहेत आणि नागोठण्यामध्ये जे काही स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही कामगार आहेत, यांना कामापासून दुर्लक्ष ठेवले जात आहे. तर त्या दृष्टीने जेवढा होईल तेवढा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत राहू. महाराष्ट्र आदिवासी वाड्या पाड्या असतील किंवा माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला नागोठणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्याप्रमाणे मी रायगड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब म्हात्रे आणि रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्यासोबत
यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पक्षाचं खूप जोमाने काम करू आणि पक्षाचे एकनिष्ठपणाने काम करू.